पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना कृपया मंचावर घेऊन यावं. या सेशनमध्ये आपल्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत. आणि या सत्रासाठी पुढील सूत्र विशाल परदेशी यांच्याकडे. नमस्कार. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण चर्चा करतोय आणि ही चर्चा उत्तरोत्तर रंगत चालली आहे. आता या सत्राचा विषय देखील तसाच आहे, आपल्या जवळचा आहे, जिव्हाळ्याचा आहे, ज्याच्याबद्दल आपण कायम बोलत असतो, हक्काने काही प्रश्न मांडत असतो आणि शिवाय या राज्यातले स्थानिक म्हणून, एक मतदार म्हणून त्या प्रश्नांकडे फार जिव्हाळ्याने बघतो. आजचा आपला विषय आहे ग्रामीण महाराष्ट्र समृद्धीच्या मार्गावर आहे का? हो, खरंच आहे का? निवडणुकीच्या तोंडावर आपण हा मुद्दा जो आहे तो इथं उपस्थित करतोय आणि ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मान्यवर मंडळी, आज आपल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आपल्यासोबत आहेत, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आपल्यासोबत आहेत, ज्यांना शेतकरी चळवळीतला एक चळवळ्या चेहरा जो आहे ते म्हणून ओळखलं जातं. पाशाभाऊ खूप बोलतात, त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, उदाहरणं देखील खूप असतात, ते आता आपल्याला ऐकायला मिळतील मला असं वाटतं. आणि कायम ठाम भूमिका घेऊन आंदोलनाच्या भूमिकेतनं असू दे किंवा सरकारसोबत असू दे. बच्चू भाऊ, तुम्ही आम्हाला दिसत असता. बच्चू भाऊ, आपले खूप खूप स्वागत. चला सुरुवात करूया. मी अर्थातच महाराष्ट्र म्हटल्यानंतर 2-3 अंगाने खरं तर महाराष्ट्राचा विचार करणं फार आवश्यक आहे. रोजगार आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, दळणवळण आहे. या सगळ्या अंगाने ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा आपल्याला सबंध महाराष्ट्र किती छान आहे, तो किती छान पद्धतीने घडतोय यावरती आपल्याला बोलता येऊ शकेल. सुरुवात मी उदय सामंत यांच्याकडनं करतोय. राज्यात गुंतवणूक येते, उद्योग येत आहेत, तुम्ही वारंवार याबद्दल माहिती देताय, पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याची उद्योगाच्या अनुषंगाने वाटचाल कशी सुरू आहे? सर्वप्रथम आपण जो विषय घेऊन आम्हाला बोलवलंय त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. कारण मी देखील ग्रामीण भागातच राहतो. म्हणजे माझा जर पत्ता आपण बघितला तर मुक्काम पोस्ट पाली, तालुका जिल्हा रत्नागिरी आहे. एवढा छोटा गाव माझा आहे. जरी राज्याचा मी उद्योगमंत्री असलो तरी ग्रामीण भागामध्ये नक्की काय लागतं आणि काय पाहिजे हे समजणारे आम्ही सगळे असल्यामुळं आम्ही सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो. आणि गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये मी प्रश्न विचारताना असं विचारलं की बाकीच्या राज्यांमध्ये गुंतवणूक जास्त होते. खरं तर मुद्दा हाच कळीचा आहे की ज्याला आपण फेक नरेटिव्ह म्हणतो, हे फेक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये काही लोक यशस्वी होतात. काही सर्वे जे होतात हे पॉलिटिकल सर्वे होतात, काही सर्वे होतात ते स्वतः लोकांमधनं सर्वे होतात आणि काही सर्वे जे होतात ते रिझर्व्ह बँकेमार्फत होतात. आणि RBI मार्फत जे सर्वे होतात इंडस्ट्रियलिस्टचे, ते त्यांची परकीय गुंतवणूक किती आहे, त्यांची स्वतःची गुंतवणूक किती, आणि त्याच्यानंतर या देशातलं कुठचं राज्य हे प्रगतीपथावर आहे हे ते अनालिसिस करून आपल्याला सांगत असतात. बरं, मी सरकारची पाठ थोपटून घेत नाही, परंतु या 2 वर्षामध्ये आम्ही उद्योग क्षेत्रामध्ये मैत्रीसारखा कायदा आणला, उद्योजकांना रेड कार्पेट दिलं. म्हणजे ते काय फक्त 5,000 कोटीच्या उद्योजकाला दिलं नाही, 50 लाखापासून 5,000 कोटीपर्यंतचा जो उद्योजक आहे त्या प्रत्येकाला रेड कार्पेट असलं पाहिजे, प्रत्येकाला इन्सेंटिव्ह दिले गेले पाहिजे, सबसिडी दिली पाहिजेत, अशा पद्धतीचं धोरण आणलं. आणि RBIचा रिपोर्ट मी सांगतो की गेली 2 वर्ष महाराष्ट्र बाकीच्या राज्यांना मागे टाकून गुंतवणुकीमध्ये, परकीय गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला आहे. आणि म्हणून मी या बाबतीमध्ये श्वेतपत्रिका देखील काढली. महाराष्ट्र राज्य हे देशातलं असं एक राज्य आहे की ज्यावेळी आमच्यावर आरोप झाला की हा प्रकल्प बाहेर गेला, तो प्रकल्प बाहेर गेला, त्यावेळी व्हाईट पेपर काढण्याचं धाडस विधानसभेमध्ये काढलं. बाहेर आपण काढतो पण विधानसभेमध्ये काढलं. पण दुर्दैवानं जे कोण आमच्यावर टीका करत होते किंवा जे कोण परकीय गुंतवणूक बाहेर गेले म्हणून सांगत होते त्यांनी कुठेही त्या व्हाईट पेपरला ऑब्जेक्शन घेतलं नाही. आणि RBIचा रिपोर्ट आहे की महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये नंबर 1ला आहे. या 3 महिन्यातली परकीय गुंतवणूक 75,000 कोटी रुपयाची आहे. त्याचवेळी गुजरातची 10,500 कोटी रुपयाची आणि कर्नाटकची 8,000 कोटी रुपयाची. बच्चू, मला तुमच्याकडेच आहे. पाशाभाऊ, मी तुमच्याकडे येणार आहे, कारण या विषयाला घेऊन आवर्जून तुम्ही बोलावं असं मला वाटतं. कारण राज्यात सध्या तुम्ही बांबू लावा, बांबू वाढवा या दृष्टीने प्रचार प्रसार करताय, त्याच्यामुळे त्याबद्दल देखील साधक-बाधक चर्चा होईल. पण बच्चू भाऊ, माईक आपल्या बाजूला.
उदय सामंत यांनी जे आता गुंतवणुकीच्या बाबतीत सांगितलं, जी आकडेवारी आपल्या समोर मांडली, मी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 42 मतदारसंघ फिरलो आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी सामान्यांशी संवाद साधला. अजूनही लोकांचे जगण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, 2 वेळच्या भाकरीचे प्रश्न सुटलेले नाहीत आणि त्यात बहुतांशी जिल्हे मला असे दिसले ज्याच्यावरती नो MIDC झोनचा शिक्का आहे. तुम्हाला पटतंय का यांचं म्हणणं? खरंच उद्योगाच्या दृष्टीने प्रगती होते का? खरं प्रश्न असा आहे का उद्योग आहे आणि ते कुठल्या भागात आहे आणि कुठं आहे, नेमका कोणाला रोजगार मिळतोय याचं जर पाहिलं तर ते ग्रामीणमध्ये 0 आहे आणि शहरात ते अधिक आहे. ग्रामीणमध्ये काय नाही, म्हणजे मूळ मुद्द्यावर जर आपण पाहिलं की ग्रामीण महाराष्ट्र हा समृद्धीच्या मार्गावर आहे का वृद्धीच्या मार्गावर आहे, म्हणजे ते कमी होण्याच्या मार्गावर आहे. तर तुम्ही जर एक साधारण चित्र उभं केलं तर कापूस आपण जर शेती म्हणून करतोय तर तिथे भाव भेटत नाही. 9,000 रुपये क्विंटलची शिफारस आपण केली होती कापसाची राज्य सरकारनं, पाशाजी पटेलनी यांनीच केली ते. आणि सरकारनं जाहीर केले 7,000 रुपये, म्हणजे 15% नफा धरून भाव किमान 9,000 भेटले पाहिजे. 15% बरं, तरी मूर्ख केंद्र सरकार फक्त 7,000 करते, म्हणजे एका क्विंटल मागं 2,000चं नुकसान, लॉस, आणि 15% अधिक लॉस. असं पाहिलं तर 3,000वर गेला. सोयाबीनचं तेच झालं. पण गावात शाळा चांगल्या नाही, 2 शिक्षक 4 वर्ग 1 खोली अशी व्यवस्था आहे, म्हणजे शाळाही चांगली नाही. दुसरं आपल्याकडे लाईट काय, मग शहरात किती लाईट, तिथं दिवसभर लाईट, गावात मात्र रात्री लाईट दिवसा बंद. एवढे नालायक सारखे वागतात राज्यकर्ते, ते कोणी असो, सावंतजी असो का आम्ही असो. हे प्रश्न का ऐरणीवर येत नाही? पण बच्चूभाऊ तुम्ही होतात ना सरकार बरोबर, असं तर काय झालंय, मी दिव्यांग मंत्रालयासाठी गेलो ते केलं, पण त्यांनी महिना वाढवला. तुम्हाला मिळायला पाहिजे होतं बच्चूभाऊ, दिव्यांग मंत्रालय तुम्हाला मिळालं पाहिजे. मिळालं, पण त्याचं पगार त्याचं बजेटमध्ये यांनी पैसेच ठेवले नाही, फक्त खातं निर्माण केलं नाही, बजेटमध्ये पैसेच ठेवले नाही. तुम्ही एक सांगा, 1400 कोटी रुपये दिव्यांगाचं बजेट आहे, दिव्यांगासाठी दिले, त्यातले 1200 कोटी कर्मचारीच गेले. माझं पूर्ण होऊ द्या ना. तुम्ही सांगा, इकडे लाईट नाही, शहराला 2.5 लाखाचं घर, गावात 1.25 लाखाचं घर, शहरात 100 पर परिवार 182 लिटर पाणी, 152 लिटर, आणि गावात मात्र 40 लिटर. हा जो आर्थिक विषमतावाद आहे यांनी हे धर्मवाद समोर केला. भाजपानं हिंदू घ्यावा हाती आणि काँग्रेसनं मुसलमान पकडावे किंवा SC पकडावे. ह्या देशामध्ये धार्मिक वाद निर्माण केला आहे जाणीवपूर्वक. राज्यकर्त्यांना काही करायचंच नाही आहे, फक्त जाती धर्मामध्ये भांडण तयार करून आपली पोळी शेकायची आहे. खरी तर आर्थिक विषमता जे वाढत चालली, आमच्या आमदारावर 3.5 लाख महिन्याचे खर्च होतं, कलेक्टरवर 7.5 लाख रुपये खर्च होते. या बजेटमध्ये आखरी शेतकरी, मजूर, ग्रामीण भागातल्या लोकांचा हिस्सा किती आहे, वाटा किती आहे? किती आहे बच्चूभाऊ? 10, जास्तीत जास्त मला वाटत असेल का 10-15% वर जात नाही. तुम्ही जर आता 8वा वेतन आयोग देतो म्हटलं आणि हे सगळे भरती करतो म्हटलं आणि तुमचे हे सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांचं वय वाढवून देतो म्हटलं तर मग बजेट राहते कुठं सामान्य माणसासाठी शिल्लक? बजेट शिल्लकच नाही. काँग्रेसचा ढाचा तोच होता बजेटचा आकार आणि भाजपचा तोच राहिला, त्याच्यात फरकच नाही. 45 लाख कोटीच्या केंद्राच्या बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे दाखवा आम्हाला. किती तुम्ही प्रत्यक्षरित्या शेतकऱ्याला दिलं, ग्रामीण भागाला दिलं. तुम्ही समृद्धी महामार्ग काढला आणि गावातला पानंद रस्ता शेतातला तसाच ठेवलाय, तिथं पर किलोमीटर 24 लाख रुपये देता आणि इतर समृद्धीचे एका पर किलोमीटर मागं आपण 5,000 कोटीच्या वर चाललोय. ही मोठी तफावत आहे. पण उदय सामंतजी, बच्चूभाऊंच्या या गोष्टीशी मी या अर्थाने सहमत आहे की दर 2 दिवसाआड आम्हाला एक बातमी या पावसाळ्यात अशी वाचायला मिळते की शाळेत जाण्याकरता मुलांना रस्ता नाही आहे किंवा पूल वाहून गेला, पूल पाण्याखाली गेला. त्यांना जीवघेण्या म्हणजे गुडघ्यापर्यंत आलेल्या, कमऱ्यापर्यंत आलेल्या पाण्यातनं, नदीतनं प्रवास करत पुढे जावं लागतं. बहुतांशी ठिकाणी अजूनही त्या नदीवरनं जाण्याकरता पूल झालेले नाहीयेत. माणूस कोणी गेला गावामध्ये तर त्याला स्मशानभूमीपर्यंत नेण्याकरता देखील रस्ता नाहीये किंवा स्मशानभूमीच नाहीये. हे दुष्टचक्र संपणार कधी आहे? आपण ठीक आहे, आकडेवारी, योजना, या सगळ्या गोष्टींबद्दल गप्पा मारतोय, पण या मूलभूत गोष्टी अजून सुटलेल्या नाहीये. त्याच्याकडे कधी लक्ष देण्यासारखं? मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत.
या 288 मतदारसंघाचं नेतृत्व हे करत असतात. आता स्मशानभूमीला रस्ता नाही किंवा कुठं पाळण रस्ता नाही, मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी ही कारणं सांगून उपयोगाची नाही. स्मशानभूमीला जर रस्ता नाही तर त्यांना आमदार निधीतनं दिला पाहिजे, पाळण रस्ता नाही तर आमदार निधीतनं दिला पाहिजे. शेवटी आमदार निधीला मर्यादा आहेत, 5 कोटी रुपये आहेत, परंतु शेवटी सुखसोयी निर्माण करून देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील जबाबदारी आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघात काही फार मोठी क्रांती झाली असं मी म्हणणार नाही, पण प्रत्येकानं जर पुढाकार घेऊन शाळा चांगल्या केल्या. आज माझ्याकडे म्हणजे उद्या परवाच स्मार्ट सिटीचं एक भूमिपूजन आहे. स्मार्ट सिटी हा कॉन्सेप्ट काय आहे की माझ्या शहरामध्ये असलेल्या सगळ्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत या इंग्रजी माध्यमांच्या शाळांपेक्षा अतिशय चांगल्या असल्या पाहिजेत, हा कॉन्सेप्ट घेऊन आपण केलाय. होतं माझ्याकडचे पाळण रस्ते झालेले आहेत, माझ्याकडच्या स्मशानभूमीच्या शेड झालेल्या आहेत, माझ्याकडच्या झालेल्या आहेत. मला असं वाटतं की ठीक आहे, सगळ्याच गोष्टी होणार नाहीत हे देखील मला माहिती आहे, परंतु शासन म्हणून आम्ही प्रामाणिकपणाने हे करण्याचा प्रयत्न करतोय. मग उद्योग क्षेत्रात असेल, रस्त्याच्या बाबतीमध्ये असेल. आता बच्चूभाऊ माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत, परंतु बच्चूभाऊंकडे देखील शालेय शिक्षण खातं होतं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कॉमन आहेत. राज्याच्या बजेटमध्ये शिक्षणासाठी जी तरतूद व्हायला पाहिजे ते होत नाही. कसं आहे, हे तर आम्ही केलं, माझ्या मतदारसंघात आम्ही पण केलं, तो विषय नाही आहे. विषय आपण आहे सार्वजनिक बोलतोय, संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतोय. मला एक उत्तर द्या, 2.5 लाखाचं घरकुल शहराला देतात, 30 पंतप्रधान आवास योजना गावात जातं ते 1.25 लाख का देतं? याचं उत्तर आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? आम्ही हे प्रश्न विचारले लक्षवेधीच्या माध्यमातून. तुम्ही गावात उलट पाणी जास्त पाहिजे कारण गाई म्हशी असतं सगळे, शहरात त्याच्यापेक्षा जास्त गावात गरज आहे. मग एवढी तफावत कशी? 150 लिटर आणि इकडे 40 लिटर का? याचे उत्तर आले पाहिजे ना. अजूनही हा विषय जो आहे हा मूळ शाळेची बिल्डिंग कशी बांधली याच्यापेक्षा तिथे विद्यार्थ्याची संख्या आज जे जिल्हा परिषदची घटली याचे कारण दिले पाहिजे ना. आपण श्रीमंताची वेगळी शाळा झाली आणि गरिबाची वेगळी शाळा झाली. शाळेमध्ये शिक्षणामध्ये विषमता आली. तुम्ही आरोग्याच्या मध्ये जर जा क्षेत्रामध्ये तर आरोग्यामध्ये काय हाल आहे? तुम्ही जाता सार्वजनिक हॉस्पिटलला भरती व्हायला, कोण जातं? इथं बसणारा साकवा बरं. मतदार हा अशा ठिकाणी भरती होतं तर तिथं व्यवस्थाच नाही आहे. एका बेडवर 2-2 पेशंट बसले झोपले असतात. जा तुम्ही केएम हॉस्पिटलमध्ये, काय अवस्था आहे. तर राज्याचं जे ज्या हॉस्पिटलमध्ये जा. मग तुमचे पैसे आले ते इथे का उभे राहिले नाही? अजूनही 75व्या वर्षामध्ये हे तर हॉस्पिटल जे सारख्या ताकदीचे हॉस्पिटल जिल्ह्यावर यायला पाहिजे होते. मग आम्ही याच्यावर किती खर्च केला आहे? किमान आरोग्याची शिक्षणाची व्यवस्था जरी चांगली झाली असती तर लोकांना डोक्यावर उचललं असतं ना. तुम्हाला 5 लाख देता तुम्ही आम्हाला गरीब माणसाला, आणि अधिकारी बिमार पडला तर 1 कोटीपर्यंत, आमदार बिमार पडला तर 3 कोटी देतोय. मग गरीबालेच 5 लाखाची मर्यादा काय आहे? त्यानं 5 लाखाच्या वरती जर खर्च आला तर त्यानं मराव असं म्हणणं आहे का तुमचं? उदयजी, नाही, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी बोलायला फार सोप्या आहेत. मुद्दा असा राहतो की ज्यावेळी 13 कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेवून 5 लाखाची इन्शुरन्सची योजना ज्यावेळी आपण आणतो तेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनता आहे, आपलं पॉप्युलेशन 13 कोटी आहे, हे देखील आपल्याला मान्य असलं पाहिजे. बाकीच्या राज्यांचा ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी त्यांचं पॉप्युलेशन किती आणि आपलं पॉप्युलेशन किती आहे ह्याच्यावर शेवटी हा खर्च होत असतो. मी वैयक्तिक त्यांच्याकडे मंत्रीपद होतं म्हणून बोलत नाही, शेवटी काही अडचणी असतात. आणि मगाशी बच्चूभाऊ असं म्हणाले की शहरातल्या घरांची किंमत जास्त का, ग्रामीण भागातल्या घरांची किंमत कमी का? तर शेवटी कन्स्ट्रक्शन कॉस्टचा देखील शहरामधल्या आणि ग्रामीण भागातल्या फरक असतो. पण त्यांच्या मताशी उदयजी तुम्ही सांगा, सिमेंट सारखं भेटते का नाही भेटत? उरट जिल्ह्यातलं तालुक्यातलं सिमेंट गावात न्यायला खर्च वाढला का नाही वाढला? शहरात असेल तर शहरात लगेच सिमेंट भेटतं. रेतीची व्यवस्था, जे काही साहित्य ग्रामीण भागात पाहिजे. माझं काय मत आहे का तुम्ही आम्ही म्हणून पक्ष म्हणून आपण बोलू नये, एक ग्रामीण का म्हणून आम्ही न्याय कसं देता येईल हे तर मान्य करावं लागेल का नाही? का सिमेंटचा खर्च, विटेचा खर्च किंवा रेतीचा खर्च ग्रामीण भागात जास्त आहे का शहरात जास्त आहे? तुम्ही एक सांगा. मला एक दुसरा, तुम्ही एक जिल्हा अधिकारी ना आमदार बिमार पडला तर 1 कोटीपर्यंत 2 कोटी रुपये खर्च करता येतं. ग्रामीण मतदाराला 5 लाख का? त्याचंही जीवन आहे ना. मतं मागायला तिथंच जातो ना आम्ही. आखरी बजेटमध्ये बदलावं लागेल. 7.5 लाख रुपये खर्च होता. याच्यावरच बोलत होतो की शेवटी आपल्या 13 कोटी जनतेला न्याय 1.5 लाखापर्यंत मिळत होता.
तो आता 5 लाख झाला. 5 लाखाचा आपण 10 लाख पण करू. मी पण ग्रामीण भागातच लहानाचा मोठा झालो. मी काय डायरेक्ट उद्योगमंत्री म्हणून मुंबई शहरामध्ये येऊन बसलो नाही. मला फक्त सांगण्याचा माझा हेतू हाच आहे की सरकार म्हणून काम करत असताना ज्या गोष्टी आपण करत असतो त्या शेवटी जसं बच्चूभाऊंनी सांगितलं की बजेट जे आहे ते बजेट डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे. बजेटचा शालेय शिक्षणाला बजेट दिलं पाहिजे, दिव्यांगला बजेट दिलं पाहिजे. आता एक साधी गोष्ट आहे, काही गोष्टींना बजेट देखील लागत नाही. त्याचा अनुभव देखील बच्चूभाऊंना आलेला आहे की माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे. बच्चूभाऊंनी मला एक जाणीव करून दिली, जे क्रेडिट त्यांचं आहे, जे आहे ते आहे, की त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं प्रत्येकाला पैसे देता, फक्त दिव्यांगाला पैसे देत नाही. आम्ही 15 दिवसांमध्ये त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. त्याच्यामुळे सरकारनं प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे याच्याबद्दल दुमत असण्याचं काही निधी मिळाला, दिव्यांगांसाठी निधी दिला ना. तुम्ही खातं नाही दिलं त्यांना. दिव्यांग मंत्रालयाचा निधी आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या दिव्यांगांना निधी ह्याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की दिव्यांग मंत्रालयाला किती निधी मिळाला, किती घेतला, किती त्यांनी आग्रह केला. सावंतजी त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे, पण सगळ्या राज्यात 3,000 रुपये महिना भेटतं दिव्यांगांना, 3 ते 4,000. आणि या राज्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग मंत्रालय केलं, आम्ही आभारच मानतोय. जे आहे खरं ते बोलणार. परंतु तुम्ही 1,500 रुपये महिना देताय, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, ज्याला चालता येत नाही, एका घरात 4-4 दिव्यांग आहे. तुम्ही आम्ही रोज पाहतो त्यांना. लाडकी बहीण आली, तुम्ही 1,500 लगेच दिले, चांगलं केलं. परंतु दिव्यांगाला सुरुवात करताना 200, मग 600 आणि मग 1,000, मग 1,500. ते अजूनही 3 महिने झाले पगार भेटला नाही, मानधन नाही भेटला. अजितदादांना असं म्हटलं होतं का 5 तारखेच्या आत जर येत्या महिन्यात जर त्यांना मानधन भेटलं नाही तर मी वित्त सचिवाचा पगार थांबवल. हाय का ताकद राज्यकर्त्यामध्ये? नाही, माझा पुढला प्रश्न तोच आहे उदय सामंतजी आपल्याला, की अशी एक जनतेमध्ये एक सामान्य चर्चा आहे अशी की निधी जो आहे बहुतांशी निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वळवला गेला. त्यामुळे इतर योजनांच्या बाबतीत ज्या निधीची ज्या प्रमाणात तरतूद व्हायला हवी ती होत नाही. हे खरं आहे का? मी मगाशी त्याचा उल्लेख केला. आपण थोडं बजेटचं पुस्तक वाचून या गोष्टी जर कन्फर्म करत गेलो तर ह्याच्यामधली आपली पण खात्री होत जाईल. आम्ही देखील आता कदाचित ते बुक नसेल, आम्ही आता पेनड्राईव्ह देतो, तर पेनड्राईव्हवर आपण जर वाचलं तर आपल्या लक्षात येईल की 46,000 कोटी रुपये महिलांसाठी जी तरतूद केलेली आहे बजेट तरतूद आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा असं सांगण्यात आलं की ग्रामीण भागातल्या डीपीसीचे पैसे आम्ही कमी करणार आहोत. अजिबात केले नाही. जेवढे जेवढे डीपीसीला नियोजन मंडळाला पैसे होते जिल्ह्याच्या ते सगळे आपण दिलेले आहे. वयश्री योजना, सगळ्या योजना ज्या आहेत, माझं असं म्हणणं आहे की त्या योजना चालू झाल्यानंतर कामं जर थांबली असतील तर ठीक आहे, सगळी कामं सुरू आहेत. बच्चूभाऊंनी सांगितलं, आज मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून सांगतो की दिव्यांगांच्या बाबतीमध्ये असं जर काही झालं असेल तर हा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची हमी आज या कार्यक्रमातनं मी देतो. तो इश्यू नाही, कारण दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे हे जसं बच्चूभाऊंचं म्हणणं आहे तसं आमचं देखील म्हणणं आहे, कारण आम्ही देखील ते बघत असतो. मुद्दा असा राहतो की तुम्ही असं सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळं योजनांवर परिणाम झाला का? तर स्पष्ट आहे. मी तुम्हाला पाहिजे तर तो पेनड्राईव्ह आणून देतो. परत उद्या मला तुम्ही मुलाखतीला बोलवा आणि त्याच्यामध्ये परिणाम झाला की त्या पेनड्राईव्हमध्ये कळेल. कोणतरी पत्रकार परिषद घेतं, कोणतरी त्याच्यावर फेक नरेटिव्ह सेट करतो. याच्यावर जाण्यापेक्षा त्या महिलांना जर, मी तुम्हाला आता खरं सांगतो, बच्चूभाऊंना पण त्याचा अनुभव आला असेल. मी आज इथं यायच्या अगोदर काल माझ्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये होतो आणि मी माझी लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हा कार्यक्रम करत होतो. मी अनेक घरात गेल्यानंतर त्या बहिणींनी असं सांगितलेलं आहे की आमचा आजार, ज्याला आम्ही नवऱ्याकडे पैसे मागू शकत नव्हतो कारण नवऱ्याच्या खिशावर बर्डन पडेल, ते पैसे आज आम्हाला मिळतात आणि आम्ही आजारातनं मुक्त झालो. मी तुम्हाला असे कुठं उदाहरण देईल. याचा अर्थ बाकीच्या योजनांवर परिणाम झालाय का? अजिबात परिणाम झालेला नाही. परंतु आता बच्चूभाऊंनी जे सांगितलं की दिव्यांगांच्या बाबतीमध्ये काही वाढवायचा निर्णय झालेला नाही किंवा अन्य काही गोष्टी, हे सरकारकडे ते देखील मांडू शकतात, मी देखील मांडू शकतो. पण या योजनांमुळे कुठेही परिणाम झालेला नाही. आणि आज योजनांमध्ये तुम्ही त्या महिलांची चर्चा केल्यानंतर एक लक्षात येईल की जे कोर्टामध्ये जात आहेत, जे हायकोर्टामध्ये जात आहेत, जे सुप्रीम कोर्टामध्ये जात आहेत, जेवढं ते त्यांच्या विरोधात जातील तेवढं ते अंगावर येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की 2,20,00,000 महिलांना 1,500 रुपये देणं आणि वर्षाला 46,000 कोटी रुपये तरतूद करणं आणि ती बाकीच्या सगळ्या योजनांचं नियोजन तसंच ठेवून करणं हे फार मोठं कसब आहे आणि ते आमच्या सरकारनं केलेलं आहे. पाशाभाऊंकडे जातो मी. पाशाभाऊ, तुम्हा दोघांची चर्चा ऐकतात या सगळ्याच्यात, पण आता पाशाभाऊ आपण सगळी पदं बाजूला ठेवूयात. मला ते पाशा पटेल आठवतात जे चळवळीत हाती झेंडा घेऊन कायम घोषणा देण्याच्या बाबतीत पुढे असायचे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं की ते दिल्लीत जाऊनही बोलतात,
आणि वेळ पडली तर मंत्रालयात जाऊन देखील तासनतास दालनात मंत्र्यांची वाट बघत तिथेही प्रश्न मांडतात. गेल्या काही निवडणुकीमध्ये कांद्याने फार मोठा धक्का दिला बा, आणि हे अजितदादाने भर व्यासपीठावरती कबूल केलं की बाबा रे, जी काही कंबरड्यात लात बसली ती फार भयानक होती. आणि अगदी विद्यमान मंत्री देखील या सगळ्या निवडणुकीत कांद्याच्या विषयाला घेऊन पडले. कांद्याच्या संदर्भातलं आयात निर्यातीचं जे काही धरसोड धोरण आहे सरकारचं, ते केव्हा बदलणार आहे आणि ते बदललंय का? बदललं असेल तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? आणि दुसरं, अजूनही राज्यामध्ये असं दिसून येतं शेतकऱ्यांशी चर्चा करताना की ते जे पिकवतायत त्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग, म्हणजे खास करून हिंगोलीत जाल तर हिंगोलीसारखी हळद या संबंध जगात कुठेही पिकत नाही, ती हिंगोलीत पिकते. इतकी उत्तम हळद आहे. सोयाबीन उत्तम तयार होतं, कापूस उत्तम तयार होतो आपल्याकडे, पण त्याला बाय प्रोडक्ट म्हणून पुढे आणण्याकरता किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे उद्योग हवेत ते मात्र दिसत नाहीत. असं का? नमस्कार. खरं तर मी या दोन प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी उद्योग मंत्र्याच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करतो मी. बरं. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणलात की उद्योग बाहेर गेले, आत आले वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी ऐकल्या. मी उद्योग मंत्र्यांच्या वतीनं उद्योग मंत्री केलेलं एक उद्योग सांगतो आणि नंतर मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे जातो. कदाचित लक्षात घ्या, तुम्ही सगळे म्हणजे मोठी माणसं आहात. एक गोष्ट लक्षात घ्या, कदाचित जगामध्ये एक उद्योग मंत्री असेल ज्या राज्याचा, ते राज्य आहे महाराष्ट्र, आणि त्या उद्योग मंत्र्याचं नाव आहे उदय सामंत. समजून घ्या. म्हणजे मी उद्योग मंत्र्याच्या बाजूला बसलोय, चमचेगिरी करून काही योजना वगैरे काढायचे, माझ्यासारखा तोंडाळ माणूस जगात नाही. मी कुणाला बी हाणतो, समोर बी हाणतो, मागे बी हाणतो. मी भाऊ काय मागायचं असेल मागून घेऊ शकतो. ऐका ना, का त्यासाठी लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी. मी आदरणीय माझे मित्र बच्चू कडूंना पण माझी विनंती आहे की आपण पक्षभेद विसरून माणूस म्हणून काही कुठल्या तरी व्यासपीठावर माणूस, एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. हा, माझ्याकडून. हो ना, हो ना, हो ना. तुम्ही सज्जन झालात त्याच्याबद्दल मला अभिमान आहे की तर हे आपण पहिलं हे तयार करू. बघा, मी उदय सामंतांचं कौतुक का केलं 1 मिनिटात संपवतो. 1750ला पहिलं इंजिन ग्लासगो शहरामध्ये जे सुरू झालं ते कशासाठी, तर माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी, माणसाला लागणाऱ्या वस्तू निर्माण करण्यासाठी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. 250 वर्षामध्ये या उद्योगाने काय उद्योग केले लक्षात ठेवा. उद्योग म्हणजे ह्या उद्योगाने काय केलं, हवेतलं ऑक्सिजन खाल्लं, कार्बन सोडलं, तापमान वाढवलं. आता वेळ काय माहितीये का, कारखान्यामध्ये तयार झालेली वस्तू वापरायला पृथ्वीवर माणूसच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी याची देही याची डोळा, जे खऱ्या अर्थानं औद्योगिक धोरण आणायची गरज होती, ते औद्योगिक धोरण आणण्याचं काम उदयजींनी केलेलं आहे. म्हणून मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. उदाहरणार्थ सांगतो, बच्चू कडू साहेब, मी त्यांच्याकडे बघत नाही की तुम्ही प्लॅस्टिक बंद करावं लागणार आहे, ॲल्युमिनियम बंद करावं लागणार आहे, लोखंड बंद करावं लागणार आहे. मग करावं लागणार आहे काय, हे का, माझा चष्मा बांबूचा आहे, ऐकलं का, माझी घड्याळ बांबूची आहे, माझ्यापाशी 200 वस्तू आहेत बांबूपासून तयार होणाऱ्या. ज्या वस्तू शेतीमध्ये पिकणाऱ्या मालातून तयार होतात आणि गावातला माणूसच ते तयार करू शकतो, हे सोडून टाटा, बिर्ला, मफतलाल, गोयंका ह्यांनी करायची काही गरज आहे का? माणूस जात जर वाचवायची असेल, तुम्हा सगळ्यांना एका ओळीत एक गोष्ट सांगतो की 1750ला ज्यावेळेस इंजिन तयार झालं त्यावेळेस 280 ppm कार्बन होतं हवेतलं. कार्बनचं प्रमाण 350 ppm पाहिजे, आता झालं 422 ppm आणि तुमचं माझं अंतर 450 ppm ला आहे. IPCCच्या रिपोर्ट प्रमाणे 2050ला 450 ppm होणार आहे. सावध व्हा, 27 वर्ष शिल्लक राहिलेले आहेत. ते चक्र उलट फिरवण्यासाठी परत एकदा उदयजीचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी हे औद्योगिक धोरण महाराष्ट्रामध्ये आणलंय. ठीक आहे. नंबर 1. आता ऐका, कांदा बोलतो ना, कांदा ही पोट भरायची वस्तू नाही. बर,
कांदा ही जिभेची चव बदलणारी वस्तू आहे. पाशा ऐका ना, शेतकरी जास्तीत जास्त अरे जरा पिकवतात. ऐका, अरे जरा ऐका देसाई, मी 50 वर्ष रस्त्यावर बोंबललेलो माणूस आहे या विषयासाठी. ते सांगतो तुम्हाला मी तुम्हाला सामाजिक सांगतो, आर्थिक सांगतो, अजून काही काही सांगतो. वेळ वाढवताय का माझं सांगा. कांदा ही जीवनावश्यक वस्तू नाही का, तर त्याच्यानं पोट भरत नाही, त्याच्यानं चव बदलती. चव बदलणाऱ्या वस्तूवर 3-3 सरकारं पडतात, म्हणून कांद्याबद्दल लोक सावध राहतात. आपण जे कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बोलत, होय मलाही वाईट वाटलं. $650 MEP आणि वर 40% ड्युटी. बर, म्हणजे $6,500 जर कांदा जगातला कोण व्यापारी घेणार असेल तर विकायचं, नाही तर नाही. अरे बाजारात $2700 चालू आहे आणि 6,500ची मेक कशासाठी मारली बाबा. मी पंतप्रधानाला भेटलो, मी गृहमंत्र्यांना भेटलो, मी पियुष गोयल साहेबांना भेटलो, परंतु उशीर लागला. हरकत नाही, मला पुन्हा आत्ता जसं उदयजींना मी मार्क दिलो, परवा 20% ड्युटी व्हेजिटेबल ऑइल मध्ये वाढली आणि 550 MEP बर, झिरो झाली. आम्ही मागितली होती निम्मी, पर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं, अरे आधा क्यों मांग रहा है, पूराच मागो. 100 ड्युटी केली. पुन्हा कधी वाढल मला माहित नाही, पण 100 झाली. ठीक आहे. एक कांद्याचा हा प्रश्न आहे ना. थांबा थांबा थांबा, एक मिनिट ऐका प्लीज, एक मिनिट ऐका ना. म्हणून नाही, मोदी भक्त म्हणून बोलत. एक मिनिट ऐका बच्चूजी. नाही काय बच्चूजी, एक मिनिट तुम्ही एक सेकंड बच्चूजी, एक मिनिट ऐका, एक मिनिट ऐका. इमानदारीनं कबूल करा. $6,500 MEP. मी जर मोदी भक्त असतो तरी असं का लावलं असं म्हणलो नसतो. मी म्हणलोय. एक मिनिट ऐका. मी सुरुवातीलाच सांगितलंय, मी सुरुवातीलाच म्हणलोय मी निर्णय चुकला. ते चुकलंय म्हणलं बच्चू भाऊ. प्लीज ऐका, प्लीज समजून घ्या. आता म्हणताय तुम्ही चुकला. अरे नाही, आता म्हणताय आम्ही तुम्हाला आठवण करून दिली म्हणून. मुद्दा पूर्ण करू देत. तुम्ही दोघं बोलताना मी किती शांत बसलो होतो. तुम्ही जरा बसायला शिका ना बच्चू भाऊ. जरा कधीतरी तुमचा वडिलांनी अण्णाव कडू ठेवले, जरा गोड वागा ना जरा. तुम्ही तुमच्यासारखे ऐका ना पाशा भाऊ, ऐका ना तुमच्यासारख्या चळवळीतले ते म्हणून बोलतात ते. मला माहिती आहे, माझं बारक भाऊ आहे, यांचे मोठे भाऊ. आणि मी शेतकरी संघटनेमध्ये 30 वर्ष एकत्र काम केलोय. तेव्हा चुळचुळ काय काय करतो मला माहितीये. त्याच्यामुळे आम्ही कौटुंबिक संबंधात म्हणून मी काही पण बोलू शकतो. लक्षात ठेवा. नंबर 1, चुकीला चूक आणि बरोबरीला बरोबर म्हणलं पाहिजे. त्याचं नाव पाशा पटेल आहे. मी काय म्हणलं की मी मोदींचं कौतुक का केलं का, तर आम्ही निम्मी मागितली. मी ऍग्रिकल्चर प्राइस कमिशनचा महाराष्ट्राचा चेअरमन म्हणून आणि म्हणलं आधा तो करो यार. त्याने म्हणलं आधा क्यों रे, पुरे का पूरा करेंगे, म्हणून त्यांचं अभिनंदन केलं मी. आणि दुसरा, सोयाबीनच्या संदर्भामध्ये आपण जो प्रश्न विचारलात ते बरोबर आहे. ऑगस्ट 21 मध्ये 11,000 सोयाबीनचा भाव होता देसाई साहेब. बच्चू कडूचं लई मस्त आहे. कधी इकडून कधी तिकडून, ते अपक्ष म्हटल्यानंतर काही चालतंय. बरोबर आहे का. तर तुमचं मस्त आहे, हरकत नाही बच्चू हो, जरा ऐका. परंतु काही विषय जे आहेत ना, आपण माणूस म्हणून, शेतकरी म्हणून मांडले पाहिजे. मला एका गोष्टीचा राग आला का, हा आला का आला. ऑगस्ट महिन्यातल्या 21 मध्ये 11,000 सोयाबीन होतं आणि ते 4,000 झालं. का 4,000 झालं बच्चू भाऊ? 4,000 याच्यामुळे झालं की खाद्य तेलावरचं आयात शुल्क. मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्यामुळे सगळ्यांना सांगतो मी देसाई साहेब. आपल्या देशाला 260 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं. 100 लाख मेट्रिक टन आपण तयार करतो आणि 160 लाख मेट्रिक टन आपण आयात करतो. आयात कुठून करतो? मलेशिया आणि इंडोनेशियामधून. मलेशिया आणि इंडोनेशियाला आणि भारताचं संबंध काय, पहिलं ते समजून घ्या. बघा, भारतामध्ये 1 हेक्टरमध्ये 4.5 क्विंटल तेल तयार होतंय आणि मलेशिया आणि इंडोनेशियामध्ये 1 हेक्टरमध्ये 50 क्विंटल तेल तयार होतंय. मलेशिया आणि इंडोनेशियामधलं पामचं जे झाड आहे, एकदा लावलं की 100 वर्ष चालते. त्याला खुरपायची गरज नाही, कुळवायची गरज नाही, फवारायची गरज नाही, काढायची गरज नाही. एकदा लावलं की 100 वर्ष चालते. भारतामध्ये प्रॉब्लेम वेगळा आहे. वर्षाला नांगरावं लागते, वर्षाला कुळवावं लागते, वर्षाला पेरावं लागते, वर्षाला फवारावं लागते, वर्षाला काढावं लागते. हे सगळं खेळ आहे. 4.5 क्विंटल वर्षेस 50 क्विंटल ही लढाई आहे. मग त्याचा तेल माझ्या देशात येणारा
आयात शुल्क वाढवल्याशिवाय माझ्या देशातला शेतकरी वाचू शकत नाही. काळावरची म्हणजे आता ऐकून घ्यायचं. एक प्रश्न विचारणं सोपं आहे, मी उत्तर देऊ लागलोय आणि सत्तेत राहून उत्तर देऊ लागलोय. मी एक मिनिट, मी शेतकरी आहे, मी शेतकरी एक मिनिट, तुम्ही दोघेही शांत बसा. ठेवू नाही का? तुम्ही दोघेही शांत बसा. जरा हे राज्य मूल्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष एक मिनिट आहेत. ऐका, मी मी खऱ्या इकडे का तुम्हाला इकडे का माणूस 7,000 रुपये भावाची शिफारस केली आणि 5,000 जाहीर केले, याच्यावर बोला. अरे तेच बोला रे, बजेटमध्ये थांबा ना, मला पैसे पूर्ण- नसतात. मुद्दा पूर्ण करा. राज्य माझं झाल्यावर बोलायला हवा ना यार. काय कमाल तुम्ही आहे? मार मलेशियन हे सांगायची अरे, गरज नाही हो. रे, 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 हे रे, एवढं थेट कशाला सांगा, सांगताय थेट तुम्ही? सांगा. आम्हाला काय मूर्ख अरे बनवता का? समजून घ्या रे बाबा, हे माझ्या राजा. भाव मिळाला की नाही मिळाला? त्याला पाशाभाऊ, जरा एक मिनिट तुम्ही सांगा मला ना. एका प्रश्नाचं त्याला सांगा उत्तर ना. द्या. एक मिनिट ऐका. आता ऐका ना. 7,000 भावाची एक शिफारस मिनिट यांनी ऐकून घ्या. केली. एक मिनिट ऐका जरा. एक मिनिट ऐका जरा. मी सरकारनं काय- 5,000 जाहीर केले. बरं, उद्योगमंत्र्यांना बोलायचं. 2,000 रुपयाचा फरक भरून ऐका ना. कसा काढून ते अरे सांगा. तुम्हाला खरं ऐकायचं का नाही? नाटक नाही करायचं. मला खरं काय चाललंय आणि खरं काय व्हायला पाहिजे आणि कसं होतंय या तिन्ही गोष्टी सांगणारा प्रथम पुरुषी एकवचनी माणूस कोण असेल तर त्याचं नाव मला पाशा पटेल. मला मंत्री महोदयांना अजून नीट ऐका. अजून विचारायचं नाही, नाही, एक मिनिट थांबा. माझं पहिलं सोयाबीन पूर्ण करतो. ऐका, आम्ही सोयाबीनला शेतकऱ्याच्या मनात जे भाव आहे ते भाव मिळण्यासाठी मी आयोगाचा अध्यक्ष म्हणून 35% इम्पोर्ट ड्युटीची मी शिफारस केली होती केंद्राला. ऐकाव जरा. बरं बोला ना, बोला अरे ना. ऐका ना, केंद्र सरकारने दिले किती? 20 ड्युटी वाढवली. मी मागितली किती होती? 35 जर मिळाली असती आणि माझ्या काही ज्या सूचना होत्या ते जर झाल्या असत्या तर आता जे काही शेतकऱ्याच्या मनामध्ये राग आहे ते राग झाला नसता. त्याचा राग आम्ही भोगलो. बच्चू कडू साहेब, तुम्हाला बोलून काही नाही. आम्हाला लोकांनी निवडणुकीमध्ये झटका दिला. जरा ऐका. अरे ऐका, अजूनही पाळन तुम्हाला. अरे ऐकावं जरा ते. हे बघा इकडे का, तुम्ही जसं बोलला ना तसं मी जर बोललो ना तर मी तुमच्यापेक्षा वात्रट आहे. पाशाभाऊ, इकडे का, माझं आम्ही इकडे तयार का. आहोत. पाशाभाऊ, आम्ही तयार आहोत. माझं नाव कडू पाशाभाऊ, नसताना त्यांनी मी कडू अमरावतीत आहे. करून दाखवलं. त्यांनी अमरावतीत करून नाही, दाखवलं. काय म्हणाला? माझी एक विनंती आहे. हा कार्यक्रम तुम्ही दोघांचाच ठेवला असता तर अजून चांगलं झालं. नाही मला बोलू द्या ना. तुमच्या खात्यात नाही, पाशाभाऊ, ऐका. मुद्दा पूर्ण मी करा. आकडेवारी शिवाय शास्त्राशिवाय दुसरं शास्त्र बोलणार आणि नाही. आकडेवारीची गरज नाही. नाही, 7,000 रुपये भावाची यांनी शिफारस केली. केंद्रानं 5,000 केले. 2,000चा घाटा कसा भरून काढणार ते हा सांगा. बिलकुल. मान्य बच्चू कडू आता साहेब, मार्केटला भाव माननीय 4,000 आहे बच्चू कडू साहेब सोयाबीनचे. जरा ऐका जरा अजूनही ऐका. खरेदी केंद्र सुरू थोडक्यात केलं मला उत्तर द्या. नाही. अजूनही खरेदी शेतकऱ्यांच्या केंद्र सुरू केलं पिकाला नाही. योग्य भाव मिळण्यासंदर्भातलं जे दुष्टचक्र जे अजूनही संपलेलं नाहीये ते संपणार आहे की नाही मला सांगा. हे सांगू नका हे तुम्ही. बघा, हे मलेशियनना सांगायचं मग काय, केळण धतुरा सांगायचं. अहो, ते अरे काय असं काय यार? भारतातलं सांगा, भारतातलं. एक मिनिट ऐकून घ्या. प्रेक्षकांना पाशाभाऊ ते लक्षात येत नाही. एक तुम्ही सगळं थेट सांगा. घुमवाचं काम हे भाजपमध्ये असल्यामुळे इतकं ते पोथीपारायण मांडत असतात. या छू पा छू बरं करत चला मी राहतात. पाशाभाऊ थोडक्यात मला उद्योगमंत्र्यांकडे यायचं. पाशाभाऊ, नाही एक मिनिट ऐकून या. उतरंड जर समजून घेतली नाही तर तुम्ही आयुष्यभर बोंबला, तुमच्या पदरात काहीच पडणार नाही. नीट ऐका तुम्ही जरा. केंद्राच्या पाशाभाऊ, कमिटीनं तुम्ही करा, आम्हाला नको एक- मी सांगू. एक मिनिट का माझा ऐका. मी एका ओळीत सांगितलं 260 लाख मेट्रिक टन ज्या देशाची गरज आहे तो देश 100 लाख मेट्रिक टन तयार करतो. 160 लाख मेट्रिक टन आयात करतो. म्हणून आयात निर्यातीची भाषा बोलली पाहिजे जर शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर. बघा, तोंडी बोलणं सोपं आहे आणि गणित करून सोडवणं कांद्याचे भाव वाढले तर निर्यात बंदी केली. पुढच्या सत्रामध्ये मी बच्चू कडूला कुठल्याही विषयावर बोलू देणार नाही असं जर असेल तर. हीच पद्धत चला, असेल मुद्दा पूर्ण करू ना द्या. तर माझं पण देसाई माझा आहे का इकडे का डिस्टर्बच जर करायचं असेल तर माझं नावच डिस्टर्ब आहे. मी सज्जनासारखं वागलो तर मला Yes. समजून घ्या ना. मग शेतकऱ्यासाठी बोला, विशाल शेतकऱ्यासाठी परदेशीचा प्रश्न बोला. आहे तुम्हाला. विशाल परदेशीचा प्रश्न आहे तुम्हाला. एक मिनिट ऐका, मी काय म्हणलो ऐका. काय म्हणलो म्हटलं विशाल परदेशीचा प्रश्न आहे तुम्हाला. विशाल परदेशीचा हा की हे योग्य भाव मिळणार आहेत की नाही. हा योग्य भाव द्यायचं काम राज्यात नसतं. योग्य भाव द्यायचं काम कॉमर्स मिनिस्ट्री नंबर 1, अन्न नागरी पुरवठा मिनिस्ट्री आणि कृषी मंत्रालय
3 मंत्रालयाबरोबर एक ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची मीटिंग असती. त्याचं चेअरमन आता सध्या अमित शहा साहेब आहेत. हे कोणालाच ऐकायचं नाही आहे. मला एक तुम्ही मिनिट त्यांचा ऐका. प्रश्न एक- काय एक- आहे? नाही तुम्ही मला- प्रश्न मला घुमून तुम्ही राहिले. प्रक्रिया प्रश्न नका- एक घुमून मिनिट ऐका. राहिले. एक पाशाभाऊ, मिनिट. माझा हो, नाही, प्रश्न- थांबा देसाई, एक मिनिट ऐका. विशाल परदेशीचा प्रश्न आहे तुम्हाला हो परदेशी विशाल- हा. परदेशी माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही परदेशासारखं वागू नका. परदेशी मी काय म्हणालोय, माझं- का विषय जर समजून घ्यायचा असेल, रानावर बोलायचंय तर मला रानावर बोलता येतंय. मी तुम्हाला त्याचे पाशाजी तुम्ही सांगा 15% नफा बच्चू बहुन शेतकऱ्याला ऐका. भाव भेटला पाहिजे बच्चू का भाऊ, याचं उत्तर द्या. बच्चू भाऊ, किमान आपण 50% नाही, नफा ऐकून देऊन घ्या. 50% कुणालाच नफा बोलू देऊन देणार भाव नाही. देऊ ऐका, असं ऐका, मोदीजीनं नाही, वचन नाही, दिलं नाही, होतं. ऐका ना, मी ऐका ना. कुणालाच बोलू 50% देणार नाही. मुनाफा लेकर भाव पाशाभाऊ, देंगे. उत्तर द्या. 50% हो 100% मिळणार. 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 बघा मतदान करणार मिळणार. शेतकरी यंदा पुन्हा 50% नफा धरून भाव देणारा बरं, ठीक- वचननामा होता तुमचा. मला उद्योग मंत्र्यांकडे यायचंय. ओ पाशाजी पाशाभाऊ, ऐका. 50% नफा धरून भाव देणार होते. अगदी तुमच्या 15% पण देऊन नाही राहिले तुम्ही. तुम्हाला 15% पण देऊन नाही राहिले. तुम्हाला लोकाला याची शहाणं माफी होऊ मागा द्यायचं पहिले का तुम्ही नाही? शेतकऱ्याची. तुम्हाला लोकाला शहाणं होऊ द्यायचं का तुम्ही नाही? शेतकऱ्याची माफी इकडे मागा का? पहिले. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही बोलत असताना मी मधात बोललो नाही. थोडक्यात पाशाभाऊ पूर्ण करा मुद्दा. पूर्ण बोला. करा. थोडं हा हा पूर्ण करा. सांगू तुम्हाला हा योग्य नीट भाव ऐका. मिळणार नीट ऐका. आता सांगतो तुम्हाला. सोयाबीनचा प्रश्न जर सोडवायचं असेल हा तर मी आता काल माननीय पंतप्रधानांना एक पत्र लिहिले. बरं त्यांनी पत्र लिहिले. हा पत्र लिहिले त्याला पुढे आता मी 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 खऱ्या अवकतीवर उतरेन. आपल्याला विषय जर कळत नसेल तर बोंबलून काही मिळत नसते. अहो, लक्षात आराम ठेवा. करू नका हो. एक direct मिनिट ऐका. सांगा पत्र लिहिलंय, ना. पत्र लिहिलंय. जिथं प्रश्न मिटते तिथं मी काय मागितलंय ते तुम्हाला सांगतो. हा सांगून द्या. हा मी सांगितलंय की देशामध्ये सोयाबीनचा प्रश्न तयार व्हायला त्याला सगळ्यात महत्वाचं कारण आहे की आमच्या देशामध्ये 90 लाख मेट्रिक टन डी ऑइल केक सोयाबीनची तयार होती. डी ऑइल केक म्हणजे पेंड. आमच्या देशामध्ये 60 लाख मेट्रिक टन ही कोंबड्याला डीओसी लागते. 10 लाख टन ही गाईला जनावराला लागते. 20 लाख मेट्रिक टन शिल्लक राहते. ते सोयाबीनला भाव मिळू देत नाही. त्याचं कारण 1 क्विंटल सोयाबीन गाळलं तर 18% तेल निघतंय आणि 82% पेंड निघते. जर ऐका ना एक मिनिट. काय अरे करायला ऐका ना. पाहिजे? काय करायला अरे पाहिजे? ऐका ना. ही पेंड निर्यात केल्याशिवाय, एक मिनिट ऐका, ही पेंड निर्यात झाल्याशिवाय सोयाबीनला भाव मिळू शकत नाही. परंतु यावर्षी नवीन प्रश्न तयार झालाय. मक्यापासून इथेनॉल तयार करण्याची जी इंडस्ट्री तयार झालेली आहे, मक्याची डी ऑइल केक सुद्धा पोल्ट्रीवाले आपल्या कोंबड्याला खाऊ- मक्याचे भाव पण कमी आहे. बरं मी रोजगाराकडे येतो. अरे, मी रोजगाराकडे हे, येतो याला काय पाशाभाऊ. अर्थ आहे? पाशाभाऊ. नाही इकडे ऐका. अरे ऐका हा, ना. ऐका. प्रॉब्लेम बोला. ऐका. हा बोला बोला. 15 लाख मेट्रिक टन मक्याची डी ऑइल केक बाजारामध्ये नवीन प्रश्न तयार झालेला आहे. मक्याचे भाव हमी भाव जेवढी 20 अधिक जेवढे 15-25 पाशा- लाख मेट्रिक टन डी ऑइल केक स्टॉक झालेले बाजारामध्ये. बर. या डी ऑइल केकला कमीत कमी 10% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह देऊन ती निर्यात झाल्याशिवाय आपल्या देशातल्या सोयाबीनच्या दराचा काय प्रश्न झालंय? मिटणार नाही. ही पाशाजी- काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. बर, हा आणि उपाय. म्हणून- जरा ऐका ना जरा. हा उपाय. जरा ऐका ना जरा एक हा, मिनिट. हा. जर या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल, हा प्रश्न जर मिटवायचा असेल, बर. तर मी तुम्हाला एका ओळीमध्ये उत्तर सांगतोय बर. की 10 ते 15% एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह मधून 10 ते 15 कापसाचं काय, लाख पाशाजी? डी ऑइल केक कापसाचं काय? एक्सपोर्ट करावी लागणार कापसाचं काय? आणि कापसाकडे ती- येतो ना मी. उद्योग मंत्र्यांच्या पुढे मला रोजगार अरे विचारायचा आहे. पूर्ण तर होऊ द्या ना. हा, हा, बोला बोला बोला. संत्र्याचं काय? हा बोला बोला. कापसाचं काय? केळीचं काय? मग मी म्हणतो संत्र्याचं काय? बच्चू कडूचं काय? सोयाबीनचं काय? नाही, आता ज्वारीचं ऐका, काय? आता मला विषय तुरीचं करावा काय? लागेल. तुरीवर इकडे का? तुरीवर 2,000 रुपये भाव कमी तुमच्या दिले. सगळ्या तुरीवर बच्चू 2,000 कडू, रुपये भाव मी कमी दिले तुमच्या तुम्ही. सगळ्या प्रश्नाची 2,000 उत्तरं रुपये देऊ भाव शकतो. कमी पण दिले ऐका, तुम्ही. ऐका, तुम्ही जरा- 2,000 रुपये भाव कमी दिले पाशाजी. अरे ओ, आवाज तर कुणालाही मोठा करता 2,000 येतो. रुपये भाव मी कमी काय दिले म्हणालो? तुम्ही. मी अहो, सगळ्या संबंध महाराष्ट्र तुम्ही पाठवा 2,000 आपल्याला. रुपये ऐका. भाव कमी दिले. संबंध मला महाराष्ट्र पाठवा. सगळ्या- पाशाभाऊ. तुम्ही राज्य मूल्य आयोगाचे आता अध्यक्ष इकडे का? असताना कमी भाव इकडे का? भेटले. पाशाभाऊ. रागावर पडून प्रश्न सुटू शकत नाही. प्रश्न सोडवायची धमक आणि अक्कल लागती आणि ते कशानं सुटतं याचा अभ्यास लागतोय. मग अक्कल नाही बिलकुल का? अभ्यास मी सांगायला तयार आहे. केंद्राला अक्कल नाही का? अभ्यास मी सांगायला केंद्र तयार आहे. सरकारला अक्कल नाही का? आणि अभ्यास सांगायला तयार आहे. जरा
केंद्र सरकारला अक्कल नाही का? उद्योगमंत्री उत्तम श्रोता झाले तुमच्या चर्चेत. केंद्र सरकारला अक्कल नाही का? श्रोता झाले ते केंद्र सरकारला अक्कल नाही का? मला उद्योगमंत्र्यांना प्रश्न विचारायचा आहे. पुढला मुद्दा माझा रोजगाराच्या संदर्भातला आहे. उद्योग येतात वेगवेगळ्या ठिकाणी, पण सगळ्यात मुख्य मुद्दा असा आहे की स्थानिक लोकांची ओरड आहे की आम्हाला तिथे रोजगार मिळत नाही. नेमकी अडचण काय? त्या ज्या स्किलचे कामगार किंवा तंत्रज्ञ त्या फॅक्टरीमध्ये लागतात किंवा उद्योगात लागतात ते तिथे नसतात, म्हणून बाहेरून लोक आणावे लागतात, म्हणून स्थानिकांना रोजगार मिळत नाही, की मुळातच स्थानिकांना रोजगार दिला जात नाहीये. नेमकं कारण काय? खरं तर मुलाखतीचा कार्यक्रम आता मनोरंजनाचा झालेला आहे, म्हणून माझी जागा इथं नसून तिकडेच आहे. नाही, तुम्ही उत्तम श्रोता झालात. माझी दोन्ही नेत्यांना, शेतकरी नेत्यांना विनंती आहे की आपण जो कार्यक्रम आलेलो आहे की भविष्यामध्ये ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांसाठी काय करणार आहोत, हा कदाचित हा बेसिक थॉट असावा. करेक्ट, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांच्या नेत्याच्या कॉम्पिटिशनमध्ये नाहीच म्हणून मी शांत बसलो. दोघांचं कॉम्पिटिशन आहे, शेतकऱ्यांचे नेते कोण आहेत, तर त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्याची चर्चा करावी एवढी माझी विनंती आहे. तुम्ही तिघही ग्रामीण भागात एकच सेकंद उदयजी, एक सेकंद. मी तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो की प्रश्न कसे सुटू शकतात आणि प्रश्न नेमके काय आहेत ही सांगायची जबाबदारी माझी आहे. ऐकायचं असेल ऐका, ऐकायचं नसेल रानावर पडा, मला काही घेणदेण नाही. मला मोकळं इकडे का, मला इकडे का, मला मोकळं कसं ऐकणार आहे चुकीचं? हे काय पद्धत आहे यार, ही काय पद्धत आहे? एक मिनिट आहे का, मी परत एकदा सगळ्या महाराष्ट्राला या माध्यमातून सांगू शकतो की शेतीच्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सायंटिफिक उत्तर द्यायची जबाबदारी माझी आहे. रानावर उत्तर द्यायचे का, मी रानावर बी उत्तर देऊ शकतो आणि सायंटिफिक सुद्धा उत्तर देऊ शकतो. पण माझी विनंती अशी आहे, एक मिनिट, माझी विनंती अशी आहे की सगळ्या महाराष्ट्राला शेती प्रश्नाची उकल कळली पाहिजे. ती उकल सांगायचं, अर्थशास्त्रीय कारण सांगायची जबाबदारी माझी आहे. मी नुसतं प्रश्न नाही सांगत, तर मी त्याची उत्तर मिळायचं सुद्धा सांगतो आणि माझे प्रयत्न सुद्धा मी सांगतो. चुकीचं कसं सांगू? ग्रामीण भागातल्या उद्योगावर माझं मत या ठिकाणी मांडतो. सोयाबीनवर आणि कापसावर जोरदार चर्चा सुरू आहे, पण ग्रामीण भागामध्ये देखील रोजगार कशा पद्धतीनं आवश्यकता आहे आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार बनला नाही असं कुठं नाही आहे. एक महाराष्ट्रातलं अतिशय महत्वाचं उदाहरण मी आपल्याला देतो. गडचिरोली. गडचिरोली हा जिल्हा नक्षलिस्ट डिस्ट्रिक्ट म्हणून ओळखला जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण पुढच्या वर्षी याच तारखेला मला तुम्ही इथे बोलवा, मी तुम्हाला गडचिरोली जिल्हा हा आता नक्षलवादी जिल्हा राहिलेला नाही, नक्षलवादी जिल्ह्याचं परिवर्तन हे उद्योग नगरीमध्ये झालेलं आहे अशा पद्धतीचे पुराव्यानिशी देईन. आणि ह्याला पुरावे आहेत, त्याच्यामध्ये काही फार मोठं पॉलिटिकल मायलेज घेण्याची काही आवश्यकता नाही. गडचिरोलीमध्ये लॉईड्स नावाचा प्रकल्प, व्यंकटेश नावाचे एक उद्योजक आहेत, त्यांना जरी आता कोणी फोन लावून विचारलं तरी चालेल, त्यांनी पहिलं धाडस केलं आणि त्यांनी स्टील इंडस्ट्रीमधला पहिला 45,000 कोटीचा प्रोजेक्ट हा गडचिरोलीमध्ये एस्टॅब्लिश करायला सुरुवात केलेला आहे. त्यांच्या पाठोपाठ सुनील जोशी नावाची व्यक्ती आहे, त्यांनी 10,000 कोटीचा प्रकल्प नक्षलवादी क्षेत्रामध्ये टाकलेला आहे. आणि आता JSW 25,000 कोटीचा प्रकल्प टाकतोय. 75,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये होते. आपण शेतकऱ्यांचा विचार करतो, आपण सगळ्यांचा विचार करतो, पण मी तुम्हाला हे पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ शकतो की हे प्रकल्प आल्यानंतर शेकडो नक्षलवाद्यांनी बंदुका टाकल्या आणि ते आज या इंडस्ट्रीमध्ये कामाला लागलेले आहेत. स्थानिकांना रोजगार मिळतोय. केवळ गडचिरोली राज्यात सगळीकडे स्थानिकांना रोजगार मिळतोय. आणि एवढंच नाही, विधायक काम म्हणजे काय, मला असं वाटतं ठीक आहे या सगळ्या गोष्टी होत राहतील, पण गडचिरोली सारख्या ठिकाणी मी रतनजी टाटांना मनापासून धन्यवाद देतो की गडचिरोली सारख्या ठिकाणी 160 कोटी रुपये CSRचा खर्च करून देशातलं नक्षलवादी एरियामध्ये असलेलं पहिलं ट्रेनिंग सेंटर जर कोण काढत असतील तर शासनाच्या माध्यमातून रतनजी टाटा काढतायत. मला असं वाटतं की हा शाश्वत विकास आहे. आरोप प्रत्यारोप साहेब होत राहतील. ग्रामीण भागाचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही आता कुणीही माझ्याबरोबर छत्रपती संभाजीनगरला या. छत्रपती संभाजीनगरला मराठवाड्याच्या ऑरिक्स सिटीमध्ये 52,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, ही शाश्वत इन्व्हेस्टमेंट मी तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करतो. आज योगायोग असा आहे की रत्नागिरीमधनं जिथनं मी येतो तो देखील ग्रामीण भाग आहे, पण देशाला भूषण वाटेल असा डिफेन्स क्लस्टर हा ग्रामीण भागामध्ये होतोय. त्याच्यातनं 5,000 लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. आणि कुठं होत असेल तर बाकी काय पुरावे द्यायची गरज नाही. माझ्या मतदारसंघामध्ये वाटत नावाची MIDC जी आहे त्या ठिकाणी 10,000 कोटीचा ग्रामीण भागामध्ये, हा शहरामध्ये नाही, ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळतोय. डावोसला ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी जे आमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले
त्याच्यामध्ये जे 2 वर्षामध्ये 4.5 लाख कोटीचे MOU आम्ही केलेत, त्याचा सक्सेस रेट 78% आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतीबरोबर ग्रामीण भागामध्ये उद्योग आले पाहिजेत. हे जे बच्चू भाऊंनी सांगितलं, पाशाबाईंनी सांगितलं, हे तंतोतंत खरं आहे. आणि मी आत्मविश्वासानं सांगतो की या सरकारनं या 2.5 वर्षामध्ये समतोल उद्योगांचा विकास हा महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, हे धोतक देऊन आम्ही कामाला लागलो. नो MIDC झोनचं काय? मराठवाड्यात बऱ्याचशा ठिकाणी सांगतो ना. मी साधी उदाहरण देईन, त्याचे पाहिजे कागदपत्र पण मी तुमच्याकडे पाठवून देईन. काय झालं की MIDC स्थापन झाल्यानंतर मला वाटली MIDC असं शेतकऱ्यांच्या जमिनीवर सातबाऱ्यावर लिहून तिथं MIDC झाली असं जाहीर केली. मग याच सगळ्या नेते मंडळींच्या पुढाकारानं या 2 वर्षामध्ये किमान 17,000 एकरवरची ही जी MIDC आहे ही आम्ही रद्द केली आणि त्या जागा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिल्या, म्हणजे डिनोटिफाय केली, जेणेकरून ते कर्ज घेऊ शकतात, जनावरांसाठी कर्ज घेऊ शकतात, शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. परंतु हे 20 वर्षामध्ये ते कर्ज घेऊ शकत नव्हते. पुण्याचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, नागपूरमधला 17,000 एकर जागा आम्ही डिनोटिफाय केली. माझ्या रत्नागिरीतली पण जिल्ह्यातली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी MIDC नकोय त्या ठिकाणी 20-20, 25-25 वर्ष जी जागा पडून होती त्यांना ती शेतीसाठी आवश्यक होती, ती पुन्हा एकदा शेतीसाठी देण्याचं काम देखील सरकारनं केलंय. याचे देखील मी पुरावे देऊ शकतो. परंतु एक या मताशी मी सहमत आहे की ग्रामीण भागामध्ये देखील आमची MIDC असली पाहिजे आणि म्हणून तालुका निहाय MIDC करण्याचा देखील मी उद्योगमंत्री झाल्यानंतर निर्णय घेतलेला होता. त्याला काही प्रमाणामध्ये मला यश आलंय आणि आज काही गावांवरती पेन्शनरचं गाव म्हणून शिक्का बसलेला आहे राज्यातल्या. कारण मुलं आता त्यांच्यासोबत जवळ राहत नाहीत, कारण तिथे रोजगार नाही. पुणा, मुंबई, कोल्हापूर, पुणे अशा ठिकाणी लोक नोकरीसाठी गेलेली आहेत. आई वडील घरात एकटे आहेत. हा शिक्का पुसला जाईल नाही. उदयजींनी उद्योगामध्ये जी काही वेगवेगळ्या पद्धतीच्या धोरणं घेतले, वाढवलं. तुम्ही एक सांगा, सगळ्यात जास्त उद्योग देणारा क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र आहे. आज देशामध्ये 48% वर रोजगार निर्माण करून देतं एकंदरीत शेतीचा उद्योग. आणि अशा अवस्थेमध्ये आज जर तुम्ही सगळ्या कारखानदाऱ्यामध्ये इथं जाऊन थोडं दूर जा, तुमच्या याच्यावर जो गार्ड आहे ना त्याला काय पगार भेटते विचारा, कुठं नियंत्रण आहे. 75% उद्योग फक्त 8,000च्या वरते मानधन देत नाही, पगार देत नाही. 25%च फक्त असे आहे की जे किमान वेतनच्या वरते देतं. हे व्यवस्था बा कशी आहे. उद्योग सांगतात का रोजंदारीसाठी उभे केले, पण याच्यातून फुगले कोण लोक, मोठे कोण झाले, याची चाचपणी करणं गरजेचं आहे. तुम्हाला अनुभव आहे. उद्या जर सांगितलं, एक हसन मुश्रीफनं सांगितलं होतं सभागृहात, उद्यापासून येऊ नका कामगाराले, आणि त्याला बैठकीला बोलावलं तर तो आला नाही. व्यवस्था अतिशय वाटतंय आपल्याला. मला असं वाटतंय का याची चाचपणी झाली पाहिजे. अतिशय हार्ड वर्क आणि अतिशय म्हणजे जे काम करूच शकत नाही, अर्ध्याधिक तर मशीनच उपलब्ध झालेले आहे, सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आहे. माझं म्हणणं असं आहे का शेती उद्योगातच या देशाचं भलं आहे, दुसऱ्या याच्यात भलं होऊ शकत नाही. त्यावर प्रयत्न तरच ग्रामीण भागाचा चेहरा जो आहे तो गोंडस होऊ शकतो किंवा तो वासेदार होऊ शकतो. येतो पाशाभाई आपल्याकडे येतो. काय का पहिलं गंभीरपणे शेतीच्या समोरच्या समस्या काय आहेत हे जर नीट समजून घेतलं तर याची उत्तर काढता येतील. 2030 मध्ये वाढलेल्या तापमानाचा परिणाम 40% गहू, 40% तांदूळ, 40% दूध, 40% समुद्रातले माणसं म्हणजे मासे हे कमी होणार आहेत. तापमान वाढीचा फटका आता येणाऱ्या भविष्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहेत, का तर उत्पादकताच कमी होणार आहे. या गोष्टी जर आम्ही समजून जर नाही घेतल्या, ह्या गोष्टी कशामुळे आहेत. IPCC इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज नावाची 198 देशाची जी संस्था आहे, या संस्थेनी 1100 शास्त्रज्ञ घेऊन हे सांगितलेलं आहे. मला तुम्हाला सगळ्याला विनंती करायची आहे, तुम्हाला मला जर जगायचं असेल, आज आपण ना खऱ्या अर्थाने एका गोष्टीचं अभिनंदन केलं पाहिजे. ते रॅट क्लिफ ऑन सोअर पॉवर स्टेशन नावाची 142 वर्षाची UK मधली
देशाला 80% वीज पुरवणारी संस्था कोळशावर आधारित ती बंद करण्याचा 26 तारखेला कार्यक्रम झालेला आहे. जग कुठं चाललंय, प्रश्न कुठं आहेत, आमच्या समोर ग्लोबल वॉर्मिंगचे प्रश्न काय तयार झालेले आहेत याचा अभ्यास केल्याशिवाय आम्ही आता जगू शकत नाही. मला एक गोष्ट मला सगळ्यात सांगायची आहे, ती म्हणजे अशी आहे की तुम्ही भविष्याचा जो विचार करताय, मला एक गोष्ट शेवटची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. या दृष्टीनं जे अँटोनियो गुटेरस युनायटेड जर नीट ऐका, जर समजून घ्या, अँटोनियो गुटेरस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी जनरल यांनी सांगितलं की तापमान वाढीचं युग संपलेलं आहे, होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे, क्विक ऍक्शनची गरज आहे. क्विक ऍक्शन हा विषय समजून घेऊन देशामध्ये जगामध्ये सगळ्यात कुठं काम चालू आहे हे जर बघायचं असेल तर वर्ल्ड ऍग्रिकल्चर फोरम, जे जगभरातल्या शेतीमध्ये आणि पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या ज्या सगळ्या संस्था आहेत, या संस्थेचे अध्यक्ष आहेत डॉक्टर प्रोफेसर रेबनगे, जे नेदरलँडचे आहेत. त्यांनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सत्कार केलेला आहे. अरे जगाची दिशा समजून घ्या, काय चाललंय समजून घ्या. तापमान शेतकऱ्यांना वाढवलं वाटतं. बरं माझ्याकडचा वेळ संपलेला आहे, माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. शेतकऱ्याच्या बाजूने बोलायला पाहिजे होतं. मी काय म्हणतो, तुम्ही आम्हाला इतिहास सांगायला चुकणार आहे, सायंटिफिक बोलायला डोकं लागतंय, शेतकऱ्याबद्दल आता काय मरतंय सायंटिफिक बोलायला डोकं लागतंय, अभ्यास लागतंय. ज्याला डोकं आहे मला एवढा अभ्यास आहे. 7,000ची शिफारस पाचशेची तुम्ही केली. विषय जर समजला नाही, 5,000 रुपये विषय जर समजला नाही, विषय जर समजला नाही नंतर तुम्ही सविस्तर चर्चा करा त्यांच्याशी. नाही. ऐका वेळ संपला माझ्याकडचा. जाता जाता 150 जागांवरती भाजप ठाम असल्याचं कळतंय, यामुळे महायुतीत हालचाल गोंधळ. काय नेमकं उत्तर? की पाशाबाई आणि बच्चूभाऊंचा जो काही सामना रंगलेला आहे तो असाच चालू राहू दे, त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही. फक्त सामना रंगवायचा नाही, माझी इच्छा नाही. पाशा पटेल साहेबांच्या स्वप्नामध्ये असं एक चित्र होतं, या देशातली पहिली बांबू पॉलिसी कुठच्या तरी राज्यानं करावी, आणि मी माझं भाग्य समजतो की ही बांबू पॉलिसी करण्याचं भाग्य माझ्या नशिबी आलं. त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्यांचा उद्धार आहे. आणि मी आवर्जून सांगतो की या बांबूला पूर्वी झाड म्हणून ट्रीट केलं जायचं, केंद्र शासनानं त्याला गवत म्हणून ट्रीट केल्यामुळं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या आता आर्थिक उन्नतीमध्ये भर पडणार आहे. हे मला असं वाटतं की जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 150 सीट, 160 सीट, 197 सीट ज्या काही सीट असतील त्या योग्य वाटप हे 100% महायुतीचं होईल. या वाटपानंतर तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ, परंतु तिन्ही पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील. आता बातमी देताय तुम्ही, मला माहिती आहे की 150 जागावरती भाजप ठाम आहे, त्याच्यामुळे महायुतीत मोठा गोंधळ आहे, हालचाल आहे, अस्वस्थता आहे. तुम्ही आता अशी ब्रेकिंग दाखवून टाका की आम्ही 170 वर ठाम आहोत. तुम्ही 170 वर ठाम आहात. दरेकर साहेब बरोबर ना? मी एवढं प्रामाणिकपणानं सांगितलं की तिन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये अतिशय चांगलं कोऑर्डिनेशन आहे. सूत्रांवरनं बातमी होऊ नये अशी माझी विनंती आहे. अतिशय सन्मानपूर्वक जागा वाटप होईल आणि त्या जागा वाटपानंतर आम्ही सगळे एकत्र होऊन निवडणुकीला सामोरं जाऊ. कुठेही वाद आमच्या तिन्ही पक्षांमध्ये राहणार नाही, हे मी तुमच्याच व्यासपीठावरून सांगतो. बच्चू भाऊ, तिसरी आघाडी मतं खाणार की काही चमत्कार घडवणार? असा वाईट प्रचार करत असाल तर तुमच्यावर दावा ठोकन. पहिली गोष्ट, मी तिसराच होतोय. माझ्या इकडे काँग्रेस उभी होती, भाजपा उभी होती आणि तिसरा मी होतो. 4 डाव निवडून आलोय. मतं खासाठी नाही, पाडलं दोघांनाही, काँग्रेसला पाडलं आणि बीजेपीला. जे ठरवलं तुम्ही केलं. तिकडे दिल्लीमध्ये केजरीवाल आला, तिसराच होता. शिवसेना जेव्हा तयार झाली तेव्हा ती तिसरीच होती. आम्हाला काय तिसरी म्हणून मतं खासाठी म्हणताय तुम्ही? तुम्ही आमचा अपप्रचार करू नका. तुम्ही पहिले असं तुम्ही शब्द मागे घ्या पहिले. बरं, मी मागे घेतो शब्द. 288 पैकी किती जागा लढवणार तुम्ही? सगळ्याच. 288. किती निवडून येणार? निवडून किती येणार म्हणजे आमचं सरकार बसन. तुमचं सरकार असणार. मुख्यमंत्री कोण? मुख्यमंत्री कोण काय? शेतकऱ्याचा मुख्यमंत्री होईल. केंद्रानं भाव जरी दिले नाही तर राज्य भाव देईल. बच्चूभाऊ मुख्यमंत्री होतील. बच्चूभाऊ मुख्यमंत्री होतील. नाही, ते मी नाही सांगत. मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या हिताचा होईल. आपल्या तिघांचे धन्यवाद. आपण खरं तर ग्रामीण महाराष्ट्रात शेवटी तुम्हाला दोघाला विचारलो एक प्रश्न, मला विचारलोच नाही तुम्ही. मग मी तुम्हाला विचारतो, अन्याय करताय का माझ्या? पाशा भाऊ, मला सांगा, राज्यातला शेतकरी गेल्या लोकसभेला रुसला आणि त्याचा परिणामही दिसला. यंदा काय स्थिती? शेतकरी तुमच्या सोबत आहे? यंदा एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये फरक पडलेला आहे.
आता कांद्याच्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय केलाय की 550 MEP ची झिरो केलेली आहे आणि 40% ड्युटी 20 केलेली आहे. सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. सोयाबीनच्या बाबतीत सरकारने 20% इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली आहे. सरकारने एवढी ड्युटी वाढवल्यानंतर बाजारामध्ये दर किती होतील हे बघितलेलं आहे आणि जर समजा अजून दर जर खाली राहणार असतील तर अजून स्कोप आहे ड्युटी वाढवायला, अजून स्कोप ड्युटी वाढवायला आहे. कापसाच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात घ्या, 10 लाख गाठी कापूस देशाच्या बाहेर गेल्याशिवाय कापसाचे दर वाढणार नाहीत. हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. केंद्र सरकार या संदर्भामध्ये विचार करू लागलेलं आहे. आणखीन काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत जे मी आता मी जाहीरपणे बोलू शकत नाही. मी बोलत नाही, काहीच बोलत नाही. एक मिनिट ऐकून घ्या, एक मिनिट ऐका. एक सेकंड. बच्चू भाऊला एक शब्द मी बोलू दिलो नसतो जर मी वातडपणा केला असता तर. मला ते करायचं नाही चिचोरपणा. मला सन्मानानं अभ्यास करून बोलायचं असतंय. रानावर बोलायला अभ्यास लागत नाही, मला अभ्यास करावा लागतंय. म्हणून मला या पदावर बसवलेलं आहे आणि दुसऱ्या वेळेस बसवलेलं. काळजी करू नका. माझ्याकडचा वेळ संपलाय. आपल्या तिघांचे धन्यवाद. खरं तर या ग्रामीण महाराष्ट्राचा पुढला अजेंडा नेमका कसा असला पाहिजे किंवा नेमकं काय केलं पाहिजे या विषयाला घेऊन आपण आपली मतं मांडली. ठीक आहे, वादविवाद होतात, वादविवादातनंच खरं तर नवनिर्मिती होते, हे तितकंच खरं आहे. पण ताईमाई अक्का विचार करा पक्का, हा विचार पक्का करत असताना मतदार निश्चितपणे हा विचार करणार आहे की तुम्ही आमच्याकरता काय केलंय आणि त्यावरच तो पुढे मत देणार आहे. यात काही एक शंका नाही. धन्यवाद. एकट्याला बोलवा जरा एकदा.